हा डॉक्टरचं ऐकावंच लागणार ना. काय करता? गावाला डॉक्टर होतो आमचा हां. एक भेळच आहे त्याला बरं आलं का 15 घेते गोळ्या घेते जा गुण घेते प्रकांना घेते आणि दुसरा डॉक्टर हा आंध्राचा कुठं तरी येऊन आमच्या गावात संध्याकाळ 7 दुकान उघडतो होय का? लावायला वातावरणाला मला जर कुंपाने संध्याकाळी आपलं जेव्हा गव्हावर ठेवलो हाताला मागा ठेवलो पाणी बाटली ठेवलो मला म्हणलं जरा काय करत असता गावाकडं? डॉक्टरकडे जाऊन या म्हणलं मग गावात डॉक्टर जायला येते नॉर्मल तिथे जाऊ मग या काका बसा बसलो काय होतं चालू वेळ भाकर जात नाही जेवण जात नाही मग 2 इंजेक्शन करतो गोळ्या घेतो 500 बिल होत आहे 500 रुपये? हा बिल होते म्हणला बरं एक इंजेक्शन करा म्हणलं ते 200 बिल होतो ते आता गावात जवळ नाही तर घरनावान देतो बरं म्हणलं त्यांच्या इंजेक्शन केला केला तुझ्या केला त्याला दवाखान्यात बाहेर पडलो होतो तिकडला गेलं माघारी तुझ्या आईला तुझ्या म्हणला जा त्याकडे आहे तुला. इंजेक्शन घ्यायला तुम्हाला आवडते पण काल पण उड्या मारत आहे इंजेक्शन द्या मला इंजेक्शन द्या. मागास वाचत नाही पण काल पण मागा लागलं डॉक्टरचे मला इंजेक्शनच द्या. डॉक्टर म्हणला गरज नाही. इंजेक्शन त्याला ताकद असं वाटतं गेल्या 5,000 दिला त्याच्या अजून 5,000 दिले ताकद आणि वाटत मला म्हणून परत जातो परत मधनं मधून पाणी जास्त तिथं हे होत आहे ना आता मधनं जात आहेत ते. आल्या तर कुठल्याही वडगावची म्हणलं ना ऐकू आहे मला. अहो ते रिक्षावाला नाही का त्याची बहीण आहे रिक्षावाला त्याची बहीण आहे ती सिस्टर. काय आणि 2 गोळ्या यायच्या मग ती मरण यायचा धनगाडी जायचं वाटतं मला वाटतं औषध दुकाने खाय ठीक आहे.